हॅलो, वेलकम टू सियाज डायरी। आज आपण बघणार आहोत वडस माशाचं कालवण आणि फ्राय। मासा अगदी फ्रेश दिसतोय ना, मस्त चकचकीत। आजच्या रेसिपीज तर एकदम झटपट आहेत, पण टेस्ट नक्कीच भारी येणार। हा मासा फ्रेश आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे असं त्याचे कल्ले उघडून कलर बघायचा। जर असा रेडिश कलर असेल तर मासा नक्कीच फ्रेश आहे। मासे कापणं ही सुद्धा एक कलाच आहे आणि ती सगळ्यांनाच नाही जमत। बघा बघा कसा खवलांचा पाऊस पडतोय। हे ताजे मासे ओळखण्याचं दुसरं साईन आहे। माशाला भरपूर खवले असली पाहिजे। मच्छी जर भरपूर दिवस स्टोअर करून आपल्याला मिळाली तर मात्र ही खवलं दिसत नाहीत। आपल्याला हवे तसे पीसेस करून घेऊया आणि झटपट कालवण्याची तयारी करूया। पीसेस स्वच्छ करून त्यामध्ये घालूया मीठ, चिंचेचा कोळ, हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर। याच बरोबर फ्राय साठी सुद्धा मॅरिनेशन करून घेऊया, म्हणजे आपले मसाले छान मुरतील आणि टेस्ट अजून वाढेल। रश्श्यासाठी वापरलेले सेम मसाले वापरायचे। चिंचेचा कोळ, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला सगळं मिक्स करून ठेवून देऊया। लगेचच वाटपाची तयारी करूया। त्यासाठी घेतलंय मी भाजलेलं सुकं खोबरं, टोमॅटो, आलं आणि कोथिंबीर। लसूण ठेचून घेतलाय। पातेल्यामध्ये तेल गरम करून लसणावर मासे आणि वाटप सुद्धा घालून घेऊया। थोडं पाणी ऍड केलंय कारण आपण कालवण बनवतोय। रश्श्यामधले मासे सुद्धा अगदी 10 मिनिटात रेडी होतात। रस्सा उकळल्यानंतर त्यामध्ये वरून अशी एक मिरची तोडून घालायची, म्हणजे चव अजून वाढेल। असं ताज्या मच्छीचा रस्सा उकळताना जो स्मेल येतो ना, तो एकदम भूक वाढवणारा असतो। वरून कोथिंबीर घालूया आणि आपलं कालवण तयार आहे। लगेचच फ्राय सुद्धा करायला घेऊया। मॅरिनेशन तर आपण आधीच केलेलं आहे। पॅन मध्ये तेल गरम करून त्याच्यावर घालूया लसूण आणि मासे फ्राय करायला घेऊया। फ्राय साठी मी रवा वापरणार आहे। त्यामध्ये घातलंय थोडंसं मीठ आणि मसाला। रवा न वापरता सुद्धा आपण मासे फ्राय करू शकतो, फक्त रव्याने जास्त क्रिस्पी होतात। दोन्ही साइडने मच्छी छान शिजवून घ्यायची आणि मच्छी शिजवताना गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे मच्छी क्रिस्पी बनेल। मस्त तांदळाची भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। आपल्या दोन्ही रेसिपीज झटपट होणाऱ्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदात राहा।